आता आपण पाहतोय की काळं पाणी कुठेतरी मुकुंदनगर परिसरात येतं. कशा पद्धतीने पाणी असतं आहे का येत असतं? प्रभाग क्रमांक 4 मधील मुकुंदनगर भाग हा संपूर्णपणे झोपडपट्टीचा भाग आहे. त्या भागात दाट लोकवस्ती आहे आणि मागील अनेक दिवसापासून त्या भागातलं पाणी येणारं हे गढूळ आणि घाण येतं याबाबतची कल्पना आम्ही विभागीय अधिकारी आणि बोर्ड अधिकारी दिलेली आहे. पण आज जे पाणी आलं, आज तर कहर झाला. आज जे पाणी आलं इतकं गढूळ आहे, त्या पाण्याला इतकं घाण वास आहे, ते पाणी बघूही शकत नाही, पिऊही शकत नाही. म्हणून आज मी त्या भागातले आमचे नागरिक त्यांना घेऊन आज मान्य आयुक्त साहेबांनी या पाण्याची बातमी दाखवली आणि आयुक्त साहेबांनी विनंती केली की साहेब हे जे पाणी आहे त्यात सुधारणा करा. पुढच्या पाणी पुरवठ्यामध्ये हे पाणी आमच्या भागातील जनतेला येणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा पुढे असं जर पाणी पुढे करणार असाल तर हे पाणी सर्वप्रथम अधिकाऱ्यांनी घेऊन दाखवावं. नसेल तर आम्हाला प्यायची परवानगी द्यावी, आम्ही हे पाणी देऊ. पण या काळ्या पाण्याची शिक्षा आपण आम्हाला देऊ नये अशा प्रकारची विनंती आज मान्य आयुक्त साहेबांनी केली आहे. आयुक्त साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना विनंती आदेश दिला आहे की यावर तातडीनं कारवाई करावी. आधी आयुक्त साहेबांनी नेमकं पावसाचे दिवस आहेत, नदीच्या काळामध्ये अजून भीषण अत्यंत होण्याची शक्यता आहे. त्यावर आपण गंभीर दखल घेऊ. हा प्रश्न तातडीने मागे लावा. अन्यथा कधी सत्ता जरी असलो तर जनतेच्या प्रश्नावर आम्हाला रस्त्यावर यायला वेळ लागणार. आपण आयुक्तांशी भेटला तर आयुक्तांचं म्हणणं काय आहे नेमकं? आयुक्त साहेबांना सांगितलं की साहेब त्या भागामध्ये नवीन पाणी पुरवठा देण्यासाठी माननीय आमदार विजयकुमार देशमुख यांच्या फंडातून निधी मंजूर झाला आहे. त्या निधीतून त्या भागातील पाण्यापुरवठा लाईनचं केंद्र मंजूर झाले. टेंडर होऊन वर्कआउट होऊन 8 महिने झाले, तो मतदार काम करत नाही. तो मतदार का काम करत नाही त्याचं उत्तर संबंधित अधिकारी व्यवस्थित घेत नाहीत. एक तर त्या मतदाराला काळ्या झाला नसेल तर आम्हाला मग आमच्या पक्षातला कार्यकर्ता अजून जागा आहे याची फक्त आपण दखल घ्यावी.